जत तालुक्याच्या नामांतर मुद्द्यावर काल क्रांती दिनानिमित्त जत येथे भव्य अशा सर्वपक्षीय निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. हा मोर्चा मार्केट कमिटी जत येथून निघून तहसीलदार कार्यालय येथे येऊन थांबला. या ठिकाणी या मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. भाजपा पदाधिकारी देखील या नामांतर निषेध मोर्चात सहभागी झाले होते. सर्वांनी आपापल्या परीने जतची हजारो वर्षाची परंपरा यावेळी सांगितली. नामांतर केल्यास शासकीय स्तरावर देखील बऱ्याच गोष्टी बदलाव्या लागतील आणि त्याचा आर्थिक ताण जतच्या तिजोरीवर पडेल. त्यामुळे विकास कामाला बगल देऊन हे नामांतरणाचे खूळ डोक्यात घेतले तर जतची जनता पेटून उठेल आणि सत्ता पालट व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देखील यावेळी बोलताना माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला. हे नामांतर जबरदस्तीने जनतेवर लादण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील यावेळी तमनगौडा रवी पाटील यांनी केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जनतेवर लादलेला हा अन्याय आहे, असे देखील यावेळी बोलताना ते म्हणाले. जर हे नामांतर थांबले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल व आजूबाजूच्या परिसरातील लोकांना याबाबत जागृत केले जाईल, असा इशारा देखील यावेळी माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी यावेळी दिला. यावेळी माजी आमदार विक्रमदादा सावंत, विलासराव जगताप, युवा नेते तमनगौडा रवी पाटील, युवा नेते धैर्यशील पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष संजय कांबळे, भाजपाचे पदाधिकारी अष्टेकर सर, त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले. सांगली पूर्व भागातील दुष्काळग्रस्त भूमीकडून देवभूमीकडे जाण्याचा हा प्रवास कितपत यशस्वी होईल याकडे आता संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. जतच नाव बदलायचा प्रयत्न करायला लागलेत. त्यांनी MIDC असो, जलजीवन मिशनचा स्वतंत्र पाणी पुरवठा असो आणि आपल्या बांबू लागवड असो, असा सूतगिरणी असो, उद्योजक, महिला आणि युवक, बेरोजगार सगळ्या घटकांना दिलेले आश्वासन पूर्ण करू शकलं नसल्यामुळं जतचं नाव बदलायचं असं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करायला लागलाय. सर्व मंडळी आणि आमचे सर्व पक्षाचे नेते मंडळींचा जतचं नाव जतच राहावं आणि जतचं नाव बदलू नये या विरोधासाठी हे मोर्चाचे आयोजन केलेलं आहे. 9 ऑगस्ट क्रांतीदिनी जत तालुक्यातील सर्व पक्षीय आम्ही जतचं नाव बदलू नये म्हणून आम्ही एकत्रित आलो आहेत. आज आम्ही प्रमुख कार्यकर्त्यांचा हा मोर्चा होता. आगामी काळात ह्याच्यापेक्षाही तीव्र गावोगावी आम्ही आंदोलन उभा करण्यात येणार आहेत आणि उपोषणास आम्ही बसणार आहोत. तरी जतचं नाव हे बदलू नये यासाठी आमदारांना आमची सक्त ताकीद आहे की जत हे नाव जतच राहावे आणि आपण कोणताही बदल करू नये यासाठी आम्ही सर्वपक्षीय परत आणि मोठे आंदोलन आम्ही करणार आहोत. देवभूमी नाव देण्यासाठी गोपीचंद पडळकरचा प्रयत्न चालू आहे आणि त्याला विरोध करण्यासाठी म्हणजे देवभूमी जत नको असं म्हणणाऱ्याचा आज मोर्चा झालेला आहे. सगळ्याची मागणी एकच आहे की जतचं देवभूमी न करता तिथं जे जतचं नाव आहे पूर्वीचं तेच नाव कायमचं राहावं आणि दुष्काळ हटवण्याचं त्यांचं जे तंत्र आहे, दुष्काळ नाव बदलण्यानं दुष्काळ हटत नाही. दुष्काळ हटवण्यासाठी पाणी, रस्ते, वीज ह्याची तरतूद केली पाहिजे, यांना पैसे दिले पाहिजेत म्हणजे दुष्काळ हटेल. त्यामुळे ही देवभूमीची जत जी आहे ती देवभूमी न करता जतच राहावे असं सर्व पक्षाची मागणी आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आजचा हा मोर्चा आहे. नाव बदलू पाहणाऱ्या विद्यमान आमदारचा आज या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही निषेध व्यक्त करतो. ज्या पद्धतीनं आज 9 ऑगस्ट 1942ला ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या ठिकाणी ऑगस्ट क्रांती झाली, त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळात या BJPच्या विरोधात आणि विद्यमान आमदारांच्या विरोधात या ठिकाणी जत शहरातली, जत तालुक्यातली जनता आंदोलनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून ज्या त्या वेळेस योग्य ते उत्तर या ठिकाणी देण्यासाठी या निमित्तानं सक्षम आहोत. सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील.